मी सीमा. मी 28 वर्षाची. लग्न झालेली पण एकटीच राहणारी. माझा नवरा परदेशात नोकरी करतो. वर्षातून एकदा दोनदा येतो. आमच्या गावाजवळच्या छोट्या शहरात मी एकटी राहते. घर सांभाळते. थोडेसे ऑनलाईन काम करते. दिवस कंटाळवाणे असतात. रात्री एकटी पडल्यावर मनात विचार येतात. प्रेम, स्पर्श, कोणतरी जवळ असावं असं वाटतं. पण मी कधीच कुणाशी बोलले नव्हते. सगळं बदललं होतं ते भाऊजी आल्यापासून. भाऊजी म्हणजे माझ्या नवऱ्याचे मोठे भाऊ. राहुल भाऊजी. वय 38-39चे. उंच, काळेभोर, मजबूत शरीरयष्टी. त्यांचे लग्न झालेले आहे. पण त्यांची बायको मुंबईला राहते. मुलांच्या शिक्षणासाठी भाऊजी इथे आमच्या गावात छोटासा व्यवसाय सांभाळतात. किराणा आणि किरकोळ दुकान. ते अधूनमधून आमच्या घरी येतात. मदत करतात. मी त्यांना नेहमी भाऊजी म्हणून हाक मारते. ते मला सीमा किंवा वहिनी म्हणतात. पण नुकतेच सीमा म्हणायला लागले आहेत. त्या रात्री सकाळचे 4 वाजत होते. मी झोपत होते. अचानक दारावर हलका आवाज आला. मी घाबरून उठले. मोबाईल पाहिलं तर 3:55. कोण असेल यावेळी? मी दाराजवळ गेले. डोळ्यात झोप, मनात भीती. कोण आहे? मी हलक्या आवाजात विचारले. सीमा, मी राहुल. दार उघड. भाऊजींचा आवाज. मी लगेच दार उघडले. ते आत आले. चेहऱ्यावर थकवा, डोळ्यात लाल. पण त्यात काहीतरी वेगळं होतं. हातात छोटी बॅग. भाऊजी, काय झालं? इतक्या रात्री सकाळचे 4 वाजत आहेत. ते आत येऊन सोफ्यावर बसले. मी पाण्याचा ग्लास आणला. ते प्यायले. मग हलक्या आवाजात म्हणाले, वहिनी, आज रात्री घरी जायचं मन नव्हतं. बायकोशी भांडणं झालं. फोनवर बोलताना काहीतरी वाईट बोललं. इथे येऊन बसावंसं वाटलं. तुला त्रास होईल का? मी डोकं हलवलं. नाही. काय हरकत नाही भाऊजी. तुम्ही विश्रांती घ्या. पाहुण्यांच्या खोलीत अंथरूण घालते. ते माझ्याकडे पाहत राहिले. त्यांचा चेहरा थोडा जवळ आला. सीमा, तू एकटी कशी काय सांभाळतेस सगळं? नवरा परदेशात, तू इथे. कधी एकटापणा येत नाही का? मी खाली पाहिले. मनात एक विचित्र लहर उठली. येतो म्हणजे भाऊजी. पण काय करणार, सवय झाली. ते हसले आणि हसण्यात एक वेगळीच उबदारपणा होता. मी आलो तर त्रास होतो का तुला? नाही, मी हलक्या आवाजात म्हणाले. त्या रात्री ते पाहुण्यांच्या खोलीत झोपले. पण माझ्या खोलीत पण झोप लागेना. मनात त्यांचा चेहरा, त्यांचा आवाज, त्यांचा थकलेला पण तरीही आकर्षक देह. मी स्वतःला समजावले, तो भाऊजी आहेत. सीमा, काय विचार करतेस तू? दुसऱ्या दिवशी सकाळी मी चहा बनवला. ते उठून आले. केस अस्ताव्यस्त. टी-शर्ट आणि ट्रॅक पॅन्ट. शरीराचा आकार स्पष्ट दिसत होता. मी चहा देताना हात थोडा लांब केला. आमचे बोट एकमेकांना स्पर्शले. एक छोटासा विद्युत शॉक जसा. थँक्यू सीमा. ते हसले. त्या दिवसापासून ते अधूनमधून यायला लागले. कामानिमित्त म्हणून, कधी सामान आणायला, कधी दुकानाचं काम सांगायला. पण प्रत्येक वेळी थोडा जास्त वेळ थांबायचे. संवाद वाढायचे. एकदा संध्याकाळी पाऊस पडत होता. मी एकटीच. भाऊजी आले, भिजलेले. दार उघड सीमा. मी दार उघडले. ते आत आले. पाणी टपकत होतं. कपडे बदला भाऊजी. सर्दी होईल. ते माझ्या खोलीकडे गेले. मी नवऱ्याचे जुने शर्ट आणि लुंगी दिले. ते बदलत असताना मी बाहेर उभी होती. पण मनात विचार, काय दिसत असेल त्यांचा देह. ते बाहेर आले. ओले केस, शर्टचा वरचा बटन उघडा. छातीचे केस दिसत होते. मी खाली पाहिले. सीमा, तू का लाजतेस? आम्ही एकच कुटुंब आहोत ना? ते हलक्या आवाजात म्हणाले. मी हसले. हो भाऊजी. ते जवळ आले. तुला एकटेपणा येतो का? सांग ना. मी काहीही बोलले नाही. पण डोळ्यात पाणी आले. ते माझ्या खांद्यावर हात ठेवले. रडू नकोस. मी आहे ना. त्या स्पर्शात माझ्या अंगात एक वेगळीच उबदारपणा पसरला. मी त्यांच्या डोळ्यात पाहिले. त्यांच्यातही काहीतरी होतं. इच्छा, प्रेम की फक्त सहानुभूती. हळूहळू आमचे संबंध बदलू लागले. एक रात्र पुन्हा सकाळचे 4 वाजत होते. मी झोपले होते. दारावर हलका आवाज आला. मी दार उघडले. भाऊजी? यावेळी त्यांचा चेहरा वेगळा होता. डोळ्यात एक तहान. सीमा, आज झोप येत नाही. तुझ्याशी बोलावंसं वाटतं. मी त्यांना आत घेतले. आम्ही सोफ्यावर बसलो. मी चहा बनवला. ते पिताना म्हणाले, सीमा, तू खूप सुंदर आहेस. नवरा दूर असताना इतकी मजबूत कशी राहतेस? मी लाजले. भाऊजी, असे काही बोलू नका. का? सत्य आहे ते. तुझ्या नवऱ्याला कळत नाही का, की तुला प्रेम हवं असतं, स्पर्श हवा असतो? मी काही बोलली नाही. पण माझे हात थरथरले. ते माझ्या हातावर हात ठेवले. हळूहळू बोटं गुंफली गेली. भाऊजी, हे बरोबर नाही आहे. मी हलक्या आवाजात म्हणाले. सीमा, प्रेमात बरोबर चूक नसते. फक्त भावना असते. ते जवळ सरकले. त्यांचा श्वास माझ्या गालावर. मी डोळे मिटले. त्यांचे ओठ माझ्या कपाळावर टेकले. हलका किस झाला. मग गालावर, मग हळूहळू ओठांजवळ.
मी थांबवले नाही. त्या रात्री आम्ही पहिल्यांदा एकमेकांना घट्ट मिठी मारली. फक्त मिठी. पण त्यात किती भावना होत्या. माझ्या मनात विचार, हे चुकीचं आहे, पण एवढं का बरं वाटतंय. दुसऱ्या दिवशी सकाळी ते गेले, पण आता रोज यायला लागले. संवाद वाढले होते. ते मला त्यांच्या आयुष्याबद्दल सांगायचे. बायकोशी नातं कसं तुटत चाललंय, एकटेपणा. मी माझ्या एकटेपणाबद्दल सांगायचे. हळूहळू आकर्षण वाढलं. एक संध्याकाळ आम्ही दोघेही जेवण करत होतो. मी स्वयंपाक केला होता. ते म्हणाले, सीमा तुझ्या हातचा स्वाद अप्रतिम आहे. मी हसले. भाऊजी, तुम्ही रोज येऊ लागलात तर मी रोज बनवेन. ते हसले. मग मी रोज येईल. जेवण झाल्यावर आम्ही टी व्ही पाहत बसलो. चित्रपटात रोमॅन्टिक सीन आला. मी लाजले. ते माझ्याकडे पाहत म्हणाले, तुला असं वाटतं का कधी. मी खाली पाहिले. वाटतं, पण काय करणार. ते माझ्याजवळ सरकले. मी आहे ना. त्यांचा हात माझ्या मांडीवर आला. हळूहळू वर सरकला. मी थरथरले. भाऊजी शांत राहा. सीमा, मी तुला दाखवणार नाही. त्यांचा स्पर्श माझ्या अंगात आग पसरली. मी डोळे मिटले. ते माझ्या गळ्यावर किस करू लागले. हळूहळू ब्लाऊजचा हुक सोडला. माझी साडी सरकवली. खूप सुंदर आहेस सीमा. त्यांचा आवाज खोल. मी त्यांना घट्ट धरले. भाऊजी, मला भीती वाटते. भीती वाटू नकोस. मी तुझ्याबरोबर आहे. त्या रात्री आम्ही पहिल्यांदा पूर्णपणे एकमेकांचं झालो. हळूहळू प्रेमाने, भावनेने. काही घाई नव्हती. प्रत्येक स्पर्शात भावना होती. प्रत्येक किसमध्ये आकर्षण. माझ्या मनात विचार, हे प्रेम आहे का, की फक्त शारीरिक आकर्षण. पण ते फक्त शारीरिक नव्हते. नंतर आम्ही तासनतास बोलत बसलो. ते मला त्यांच्या स्वप्नाबद्दल सांगायचे. मी माझ्या एकटेपणाबद्दल. आम्ही एकमेकांना आधार द्यायचो. दिवस गेले. आमचं नातं गुप्त राहिले. भाऊजी रोज यायचे. कधी सकाळी 4 वाजता येऊन म्हणायचे, आता तरी थांबा सीमा. पण मी थांबू शकत नाही. मी हसायचे. मीही थांबू शकत नाही. भाऊजी, कधी आम्ही रात्री बागेत फिरायचो, हातात हात घालून. कधी चित्रपट पाहताना एकमेकांच्या मांडीवर डोकं ठेवून. कधी स्वयंपाक करताना ते मागे मिठी मारायचे. एकदा मी म्हणाले, भाऊजी, लोकांना कळलं तर. ते हसले. कळू द्या. पण आता फक्त आपण आहोत. भावनिक आकर्षण हळूहळू वाढत गेलं. मी त्यांच्याशिवाय राहू शकत नव्हते. ते माझ्याशिवाय. एक रात्र पुन्हा सकाळचे 4 वाजत होते. ते आले. त्यावेळी त्यांच्या डोळ्यात अश्रू होते. सीमा, आज बायको फोनवर म्हणाली की ती येणार नाही. कदाचित घटस्फोट. मी त्यांना घट्ट मिठी मारली. मी आहे ना भाऊजी. ते मला ओढून घेतले. तू माझी आहेस सीमा, आता कायमची. त्या रात्री आमचा संबंध अधिक गहन झाला. शारीरिकसुद्धा, पण त्याहून अधिक भावनिक. आम्ही एकमेकांना पूर्णपणे समर्पित झालो. मग दिवस बदलले. भाऊजी अधिक वेळ घरी राहू लागले. मी त्यांच्यासाठी स्वयंपाक करायची. ते मला छोटी छोटी भेटवस्तू आणायचे. फूल, चॉकलेट, साडी. एकदा ते म्हणाले, सीमा तुला मुलगी हवी आहे का, आपण एकत्र. मी लाजले. भाऊजी विचार करू. पण मनात आनंद होता. कदाचित हे नातं अधिक खोल जाईल. आमचं नातं असंच चालू राहिलं. गुप्त पण खोल. प्रेम, आकर्षण, भावना आणि शारीरिक जवळीक यांच्या सुंदर मेळ. मी अजूनही भाऊजी म्हणते. ती सीमा म्हणतात. पण आता तरी थांबा म्हणतात. तेव्हा मी हसायची आणि म्हणायची, थांबणार नाही भाऊजी, कधीच नाही. त्या रात्रीनंतर सगळंच बदललं. भाऊजी, राहुल सकाळचे 4 वाजत आले होते. मी त्यांना थांबवलं नव्हतं. उलट त्यांच्या मिठीत मी स्वतःला विसरले होते. पण दुसऱ्या दिवशी सकाळी मी जेव्हा उठले, तेव्हा मनात एक विचित्र गोंधळ होता. सीमा, तू काय केलंस. तू तुझा भाऊजी आहे, नवऱ्याचा मोठा भाऊ. हे कसं चालेल. मी स्वतःशीच बोलले. पण दुसऱ्या क्षणी त्यांच्या स्पर्शाची आठवण झाली आणि अंगात पुन्हा ती उबदार लहर उठली. मी स्वयंपाकघरात गेले. चहा बनवताना हात थरथरत होते. दुपारी भाऊजी आले. नेहमीप्रमाणे हसत मुखाने. काय गं सीमा, आज चहा नाही का, ते म्हणाले. मी त्यांच्याकडे पाहिले. डोळ्यात लाज होती, पण त्याहून जास्त आकर्षण होतं. भाऊजी, काल रात्री आपण. ते जवळ आले. हाताने माझ्या खांद्याला स्पर्शला. रडू नकोस. काल जे घडलं ते दोघांच्याही मनात होतं. मी तुला जबरदस्ती केली नाही ना. नाही, मी हलक्या आवाजात म्हणाले. पण आता काय होणार, लोकांना कळलं तर. ते हसले. त्यांचं हसणं नेहमीप्रमाणे उबदार होतं. आता फक्त आपण दोघं आहोत. बाकी सगळं नंतर बघू. त्या दिवसापासून आमचं नातं हळूहळू खोलात जाऊ लागलं. भाऊजी रोज यायचे. कधी दुपारी, कधी संध्याकाळी, कधी रात्री उशिरा. आता तरी थांबा असं म्हणायचे. पण मी त्यांना थांबवत नव्हते. उलट मीच त्यांना थांबवायला सांगत नव्हते. एक संध्याकाळ पाऊस जोरात पडत होता.
मी स्वयंपाक करत होते. भाऊजी मागून आले आणि मला मिठी मारली. त्यांचे ओले हात माझ्या कमरेवर. सीमा, तुझ्याजवळ असताना सगळं विसरून जातं. मी त्यांच्या छातीवर डोकं टेकवलं. भाऊजी, मलाही असं वाटतं. नवरा फोनवर बोलतो, पण त्याची वेगळी, तुमची वेगळीच आहे. ते माझ्या गळ्यावर हलकंसं किस केलं. तू माझी वहिनी आहेस, पण आता फक्त सीमा आहेस. माझी सीमा. आम्ही त्या रात्री जेवण केलं. मग टी व्हीसमोर बसलो. चित्रपटात प्रेम दाखवत होतं. मी त्यांच्या मांडीवर डोकं टेकवलं. त्यांचा हात माझ्या केसात फिरत होता. हळूहळू खाली सरकला. ब्लाऊजच्या वरच्या भागाला स्पर्शला. मी थरथरले. भीती वाटते का? ते हलक्या आवाजात विचारले. वाटते, पण थांबू नका, मी म्हणाले. त्या रात्री आमचा संबंध अधिक जवळचीचा झाला. शारीरिक स्पर्श, किस, मिठी, सगळे हळूहळू प्रेमाने. मी त्यांना घट्ट धरून ठेवलं. मनात विचार येत होता, हे प्रेम आहे का, की फक्त एक भरून काढणं? पण ते फक्त शारीरिक नव्हतं. नंतर आम्ही तासनतास बोलत बसलो. भाऊजी सांगायचे, माझ्या बायकोशी नातं वर्षानुवर्ष तुटत चाललंय. ती मुंबईत व्यस्त, मी ते एकटा. तुझ्याकडे येताना मन शांत होतं. मी सांगायचे, नवरा परदेशात, पैसा पाठवता पण जवळ नाही. रात्री एकटी पडल्यावर रडू येतं. तुम्ही आलात तेव्हा जणू प्रकाश आला. असं बोलताना आमचं भावनिक बंधन अधिक मजबूत होत गेलं. दिवस गेले. 2-3 महिने. आता भाऊजी जवळजवळ रोज रात्री यायचे. कधी सकाळचे 4 वाजता येऊन म्हणायचे, सीमा, आज तरी थांबा. पण मी थांबू शकत नाही तुझ्याशिवाय. मी हसायची आणि त्यांना हात ओढून घ्यायची. मीही थांबू शकत नाही. भाऊजी, एकदा रात्री आम्ही बागेत फिरत होतो. हातात हात घालून. चंद्रप्रकाश होता. ते थांबले आणि मला जवळ ओढलं. सीमा, मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही. बायकोशी बोललो. ती म्हणाली की तिला घटस्फोट हवा आहे. ती दुसऱ्या कोणाशी बोलते. मी स्तब्ध झाले. आणि तुम्ही? त्यांनी माझ्या डोळ्यात पाहिले. मी तुला हवे आहे, पण तू तयार आहेस का? नवरा काय म्हणेल? मी खाली पाहिले. मनात गोंधळ. भाऊजी, मी तुमच्यावर प्रेम करू लागले आहे. पण कुटुंब, समाज, ते माझ्या कपाळावर किस केलं. आपण हळूहळू सगळं हाताळू. आता फक्त एकमेकांना आधार देऊ. त्यानंतर आमचं नातं अधिक गहन झालं. भाऊजी मला छोट्या छोट्या गोष्टी आणायचे. फुलांचा गुच्छ, आवडती चॉकलेट, नवीन साडी. मी त्यांच्यासाठी खास स्वयंपाक करायचे. कधीकधी ते मला माझी बायको म्हणून हाक मारायचे. मी लाजायचे, पण मनात आनंद व्हायचा. एक रात्री पुन्हा सकाळचे 4 वाजत होते. भाऊजी आले. यावेळी त्यांच्या हातात एक छोटा डब्बा होता. आत एक सोन्याची बांगडी. सीमा, ही तुझ्यासाठी. आज तुझा वाढदिवस आहे ना? मी लक्षात ठेवला. मी आश्चर्याने पाहिले. भाऊजी, तुम्हाला कसं कळलं? ते हसले. तुझ्या फेसबुकवर पाहिलं होतं. आता तू माझी आहेस. ही बांगडी घाल. मी बांगडी घातली. डोळ्यात पाणी आलं. भाऊजी, मी कधीच इतकं प्रेम मिळालं नव्हतं. ते मला घट्ट मिठी मारली. आता मी तुला कधी सोडणार नाही. ते रात्री आम्ही खूप जवळ होतो. भावनिक आणि शारीरिक दोन्ही. पण त्यावेळी फक्त शारीरिक नव्हतं. त्यात प्रेम, विश्वास आणि एकत्र राहण्याची तळमळ होती. पण सगळंच नेहमीच गोड राहत नाही. काही दिवसांनी माझा नवरा अचानक परदेशातून आला. फोनवर सांगितलं नव्हतं. तो घरी आला तेव्हा आम्ही घाबरले. भाऊजी त्या दिवशी संध्याकाळी येणार होते. नवरा आल्यावर मी सामान्य वागले, पण मनात भीती होती. रात्री नवरा झोपला. मी जागी होते. अचानक दारावर हलका आवाज आला. भाऊजी, मी बाहेर गेले. भाऊजी, आज नवरा आला आहे. परत जा. ते स्तब्ध झाले. सीमा, मी तुला पाहायला आलो होतो. मी त्यांच्या हातात हात घातला. उदया, काळजी घ्या. पण त्या रात्री मी झोपले नाही. मनात विचार, आता काय होणार? दोघांमध्ये मी कशी राहू? दुसऱ्या दिवशी नवरा म्हणाला, सीमा, मी आता कायमचा परत येतोय. नोकरी सोडली. येथे व्यवसाय करू. मी आनंद दाखवला, पण आतून तुटले. भाऊजींना फोन केला. ते म्हणाले, सीमा, तू सुखी राहा. मी तुला त्रास नाही देणार. पण मी थांबू शकले नाही. भाऊजी, मला तुमची गरज आहे. तुमच्याशिवाय मी राहू शकणार नाही. ते आले. आम्ही गुप्तपणे भेटू लागलो. पण एक दिवस नवऱ्याला शंका आली. तो भाऊजींना विचारू लागला. भाऊजींनी सगळं सांगितलं नाही, पण म्हणाले ती एकटी होती. मी मदत करत होतो. नवरा रागावला. भांडणं झालं. मी रडले. मी एकटी होते. तुम्ही दूर होता. भाऊजींना आधार दिला. शेवटी सगळं उघड झालं. नवरा म्हणाला, मी तुला सोडतो, पण भाऊजींशी? हे कसं? भाऊजींनी निर्णय घेतला. त्यांनी बायकोशी घटस्फोट घेतला. मला म्हणाले, सीमा, मी तुझ्यासाठी सगळं सोडतो. आपण एकत्र राहू. नवीन सुरुवात करू. मी खूप रडले, पण शेवटी होकार दिला. आज आम्ही दोघं एकत्र आहोत. छोट्या घरात. नवीन आयुष्य. समाजाने खूप बोललं, पण आम्ही एकमेकांना आधार दिला. मी अजूनही त्यांना भाऊजी म्हणते. ते हसतात आणि म्हणतात, आता तरी थांबा.
सीमा, मी उत्तर देते. थांबणार नाही, कधीच नाही, कारण तू माझा आहेस. आमचं प्रेम हळूहळू वाढलं, भावनिक झालं आणि शेवटी एकमेकांचं बनलं. एकटेपणा संपला. आता फक्त एकत्रितपणा आहे.